हळुवार बहरेल प्रीत ही आपली. भाग 39. अक्षिता आत्ता जे काही बोलली त्याचे विचार वीरच्या डोक्यात सुरू होते. ती दुसऱ्या कोणाला जाऊन भेटत सुद्धा नाही. फक्त ऑफिस ते घर एवढंच तिचं डेली रुटीन आहे. आणि भेटायला गेलीच तर ती नंदिनीशिवाय इतर कोणालाही भेटत नाही. जर ती दुसऱ्या कोणाला भेटत असेल तर मला माझ्या माणसाने तसं सांगितलं असतं. वीर मात्र अस्वस्थपणे रूममध्ये एरजाऱ्या मारत होता. ती नक्की कोणाबद्दल बोलत होती? तिला हे जाऊन विचारू का? पण नाही, नको. परत मी तिच्यावरती डाऊट घेतोय असं तिला वाटेल. वीर: हां बोल अक्षिता, काय झालं? विचारलं का वीरला? काय म्हणाला तो? काही वेगळं असं काही बोलला नाही ना? नंदिनी तिला प्रश्न विचारत होती. अगं हो, शांत हो. किती प्रश्न विचारशील सोबत? निदान मला श्वास तर घेऊ दे. अक्षिता: श्वास नंतर घे आणि आधी मला सांग काय झालं ते. नंदिनी बोलली आणि अक्षिताने झालेलं सगळं तिला सविस्तर सांगितलं. काय? नंदिनी मोठ्याने बोलली. हो, आणि जे सगळं झालं ना ते सगळं मी तुला सांगितलंय. अक्षिता: अगं पण त्यांचं तर लग्न ठरलंय ना त्या तनिषाशी. 2 दिवसावर लग्न आलंय आणि आज ते तुला सांगतायत की त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. नंदिनी: ते तनिषाशी लग्न का करत आहेत किंवा ते तिच्याशी लग्न करण्याचं नाटक करत असतील हे मला काहीच माहीत नाही. आज मी त्यांना हे सगळं विचारलं पण त्यांनी मला हे सगळं सांगायचं टाळलं. आजीनेही त्यांना फोर्स करून विचारायचा प्रयत्न केला पण त्यांनी आजींना सुद्धा इग्नोर केलं. अक्षिता: नाही अक्षिता, यामागे नक्कीच काहीतरी झोल आहे. वीर वरून दाखवत आहेत ना तसं अजिबात नसेल. त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे. त्यांनी इतक्या दिवसापासून तुझ्यापासून हे लपवून ठेवलं की त्यांचं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून, आणि ते तनिषाशी लग्न करायला तयार झाले. म्हणजे तनिषाने नक्कीच काहीतरी कांड करून ठेवलेलं असणार जे आता त्यांना उघडकीस आणायचं आहे. नंदिनी: तसं असेलही पण हे आपल्याला परवाच कळेल. अक्षिता: तोपर्यंत आपल्याला वाट तर बघावी लागेलच ना. आणि आपण यासाठी काही पुरावे वगैरे गोळा केले तरी त्यासाठी वेळ तर जाणारच आहे. तोपर्यंत लग्नाचा दिवस येईल सुद्धा. त्यापेक्षा वीर सांगणार आहेत ना. नंदिनी: त्याशिवाय आपल्याकडे काही पर्यायच नाहीये. अक्षिता म्हणाली. बरं, मला तुला एक विचारायचं होतं. नंदिनी: हा विचार. अक्षिता: मग त्यांनी तुला प्रपोज केलं, त्यांनी त्यांच्या फिलिंग तुझ्यासमोर व्यक्त केल्या, मग त्याच्यावरती तू काय बोललीस त्यांना? नंदिनी: मी सांगितलं त्यांना की मला सुद्धा कोणीतरी आवडतं म्हणून. अक्षिता बोलली आणि नंदिनी आश्चर्यचकित झाली. कोण आवडतं तुला? आणि तू हे मला आधी का नाही सांगितलं? मी विचारल्यावरती मला सांगतेस का की मलाही कोणीतरी आवडतं म्हणून? नंदिनी लटका राग दाखवत बोलली. एक मिनिट, इतकी चिडू नकोस. मला कोणीच सुद्धा आवडत नाही. अक्षिता: मग तू त्यांना असं का सांगितलं? नंदिनी: मला बघायचं होतं की त्यांचं माझ्यावरती खरंच प्रेम आहे की फक्त अट्रॅक्शन आहे. मी जेव्हा त्यांना हे सांगितलं ना तेव्हा त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. सगळ्या जगाचं टेन्शन त्यांनी एकट्यानेच घेतलंय असं वाटत होतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघून. अक्षिता: पण जर का तुला ते आवडत असतील तर सरळ सांगून टाक ना त्यांना. नंदिनी: जेव्हा त्यांनी मला गुंडांपासून वाचवलं होतं ना तेव्हाच माझ्या मनात नकळत का होईना त्यांच्याबद्दल ओढ निर्माण झाली होती. अक्षिता नंदिनीला म्हणाली. म्हणजे तुला सुद्धा ते आवडतात? नंदिनी: अक्षिता लाजत बोलली. मग तुला त्यांना हे सांगायला हवं. नंदिनी तिला बोलली. नाही, आत्ता नाही. अक्षिता: ठीक आहे, जशी तुझी इच्छा. बरं, मी कॉल ठेवते. असं म्हणून नंदिनीने कॉल कट केला. अक्षिता तयार होऊन खाली आली. ती जेव्हा खाली आली तर सगळ्यांची नजर तिच्यावरच खिळली होती. किती सुंदर दिसत आहे ही. हिच्यावरून तर नजरच हटत नाहीये. घरी आलेल्या पाहुण्यांपैकी एकजण बोलली. हिच्याकडे बघून तर असं वाटतंय की हीच नवरी आहे. दुसरी बोलली. ती या घरात राहते पण ती कुठून आली आहे कोणालाच माहीत नाही. सगळेजण असं म्हणतात की ती अनाथ आहे. अनाथ असली म्हणून काय झालं? दिसायला तर सुंदर आहे ना. कोणीही चांगलं स्थळ तिला मिळून जाईल. स्थळ तर तिला मिळेलच, पण एखाद्या गरीब घरचं. गरीब घरातल्या मुलींना श्रीमंत घरातल्या मुलांना पटवायला बऱ्याच उचापती कराव्या लागतात नाही का? आणि असे मागून कपडे घालायला सुद्धा. तनिषा अक्षिताकडे पाहत बोलली. मागून घेतलेले नाही आहेत तिने कपडे. दादाने तिच्यासाठी ते कपडे स्वतः सिलेक्ट केलेत. पिहू बोलली आणि तनिषाच्या रागाचा पारा चढला.
पिहू, तू सतत तिची बाजू का घेत असतेस? ती थोडी ना आपल्या घरातली आहे. आता तर आपलं नणंद भाऊजाईचं नातं आहे. तनिषा अक्षिताकडे एक रागीट कटाक्ष टाकत बोलली. ते तर उद्या पक्क होईल ना? पिहू सुद्धा त्याच आवाजात बोलली. तुमची जी काही बोलणी असतील ती नंतर करा. आधी हळदीला सुरुवात करूया. रमा त्यांना शांत करत बोलल्या. हो आंटी, तनिषा शांत आवाजात बोलली. अक्षिता, तू जाऊन बघ वीर तयार झाला का ते. पार्वती अक्षिताला बोलल्या. असं म्हणून अक्षिता वीरला बोलवायला त्याच्या रूममध्ये गेली तर वीर बेडवर बसून काहीतरी विचार करत होता. वीर, तुम्हाला खाली बोलवलंय. अक्षिता. तू जा, येतो मी. वीर अक्षिताला म्हणाला. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरून मला तसं वाटलं. अक्षिता वीरकडे पाहत बोलली. नाही, काही प्रॉब्लेम नाही. वीर नजर फिरवत बोलला. वीर खाली निघून आला. त्याने त्याची एक नजर तनिषाकडे टाकली तर ती तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती. वीरने तिकडे लक्ष न देता तो सरळ जाऊन चेअरवर बसला. कोणीतरी माझ्यासाठी एक ज्यूस आणा, वीर बोलला. सर, हा घ्या ज्यूस. वेटर त्याच्या हातात ज्यूस देत बोलला. अरे वा, लगेच ज्यूस आला पण. वीर ज्यूसचा ग्लास हातात घेत बोलला. त्या मॅडमने मला आधीच सांगितलं होतं की तुम्हाला ज्यूस द्यायला. तो वेटर अक्षिताकडे बोट दाखवत बोलला. पिहू, हळद भिजवून झाली आहे, ती बाहेर नेऊन ठेवशील का? अक्षिता पिहूला म्हणाली. हो, ठेवते ना वहिनी. पिहू तिची मस्करी करत बोलली. पिहू, काही पण काय बोलतेस? जर हे कोणी ऐकलं तर? अक्षिता. ऐकलं तर ऐकलं, तसंही मी नंदिनीसोबतचं बोलणं ऐकलं आणि मला हे ऐकून खरंच खूप छान वाटलं की माझ्या दादाच्या लाईफमध्ये बेस्ट मुलगी येते. पिहू, तुला खरंच वाटते की मी वीरसाठी योग्य लाईफ पार्टनर होईल? अक्षिता कचरतच बोलली. का नाही होणार? तनिषापेक्षा दादाला तूच तर समजून घेतेस आणि यापुढेही घेशील. असं म्हणत पिहू हळदीचा बाऊल घेऊन बाहेर आली आणि अक्षितासुद्धा किचनमधून बाहेर आली. पिहू हळदीचा बाऊल घेऊन बाहेर आली तसे सगळेजण हळद लावण्यासाठी पुढे आले. तनिषा जी मैत्रिणींसोबत बोलत उभी होती ती वीरच्या शेजारी जाऊन बसली. आज हळद लागल्यावर तू अजूनच छान दिसशील, वीर हळू आवाजात तनिषाच्या कानात बोलला. म्हणजे मी आता छान दिसत नाहीये का? तनिषा त्याच्याकडे रागाने बघत बोलली. आत्ता छान दिसतीयस, पण उद्या तुझा चेहरा बघण्यासारखा असेल. सगळेजण फक्त तुझ्याकडेच बघत असतील आणि तुझी नजर फक्त माझ्यावरच असेल. वीर, आता ती तर कायम तुझ्यावरच राहणार आहे ना? तनिषा. हळदीचा मुहूर्त झाला आहे, हळदीला सुरुवात करा, रमा मोठ्याने बोलल्या आणि आजूबाजूचे जे यायचे राहिले होते ते सगळे हळदीच्या ठिकाणी एकत्र जमा झाले. सगळ्यांनी त्या दोघांना हळद लावली. अक्षिता हळद लावायला खाली वाकली. तिने हळद वीरच्या गालाला लावली. ती तिथून उठणार तोच वीरने त्याच्या गालाची हळद काढून अक्षिताच्या गालाला लावली. त्याने अचानक लावलेल्या हळदीमुळे ती थोडीशी घाबरली. तिने आजूबाजूला तिची नजर फिरवली तर त्या दोघांकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. हे बघून अक्षिता तर लगेच तिथून उठून गेली. पण ही गोष्ट तनिषाच्या नजरेतून सुटली नाही. मॉम, तिने अनितांना आवाज दिला. हा बोल, काही प्रॉब्लेम आहे का? तुला काही हवं आहे का? अनिता तनिषाच्या जवळ येत बोलल्या. मला बरंच काही हवं आहे आणि तेही उद्यापर्यंत. तनिषा, असं काय हवं आहे तुला जे तुला उद्यापर्यंतच पाहिजे? अनिता म्हणाल्या. ही मुलगी अक्षिता उद्या आम्हाला आमच्या लग्नात दिसता कामा नये. तू काहीही कर, पण उद्या कोणाच्याही दृष्टीस येता कामा नये. तनिषा रागाने धुसफुसत होती. एकदा का हा कार्यक्रम होऊ दे, मग आपण यावर बोलू. अनिता तनिषाला शांत करत बोलल्या. तनिषा तिच्या रागावर कंट्रोल ठेवत बोलली. आता मुलामुलीने एकमेकांना हळद लावा. सगळे सोबतच बोलले. तनिषाने लगेच वीरच्या गालाला हळद लावली. वीरने हळद लावण्यासाठी हात पुढे केला. दादा, तुझा फोन कधीपासून वाजतोय? त्याच्यावरती 5 ते 6 मिस कॉल पडलेत. कदाचित काहीतरी इम्पॉर्टंट काम असेल, ती त्याच्याजवळ येत बोलली. वीरने लगेच फोन घेतला आणि तो तिथून बाजूला निघून गेला. पिहू मात्र गालातल्या गालात हसत होती. म्हणजे हिने हे सगळं मुद्दामून केलंय. वीरला काही फोन वगैरे आला नव्हता.
ही हसतीये त्याच्यावरून तरी तसाच अर्थ होतोय. तनिषा मनात सरफडत बोलली. तनिषा, हळदीचा कार्यक्रम तर झाला आहे. खरं तर वीरने तुला हळद लावायला हवी होती, पण कदाचित त्याचा इम्पॉर्टंट कॉल असेल म्हणून तो पळत गेला असेल, नाहीतर त्याने तसं केलं नसतं. आता हळदीचा कार्यक्रम झालाच आहे, तर आपण उद्या डायरेक्ट लग्नामध्येच भेटू. रमा, हो हो येतो आम्ही आता, अनिता त्यांचा निरोप घेत बोलल्या. सगळेजण तिथून बाहेर पडले. तनिषा गाडीत बसली तरी तिची धुसफूस सुरूच होती. तनू, शांत हो. अगं किती रागराग करशील, आणि रागराग करायला एवढं झालंय तरी काय. अनिता, मॉम तुला माहिती आहे का, त्या अक्षिताने वीरला हळद लावली ना, तेव्हा वीरने पण त्याच्या गालाची हळद काढून तिच्या गालाला लावली. पण जेव्हा मला हळद लावायची वेळ होती तेव्हा त्याने माझा विचार केला नाही, किंवा त्याने एकदाही मागे वळून सुद्धा पाहिले नाही. तनिषा अनितांना म्हणाली. तू शांत हो, माझ्याकडे एक प्लॅन आहे. अनिता, कसला प्लॅन. तनिषा बोलली आणि अनिताने तिला सगळा प्लॅन समजावून सांगितला. वाव मॉम, हा प्लॅन तर एकदम बेस्ट आहे, आणि याच्यामुळे आपलं कामही होईल, आणि माझ्या लग्नात कोणतेही विघ्नसुद्धा येणार नाहीत. तनिषा आनंदाने बोलली. ठीक आहे, मग मी आत्ताच माझ्या माणसांना कॉल करून सांगते, म्हणजे ते आज रात्रीच त्यांचं काम करून टाकतील. अनिता, आज घसा का सुकलाय. ती झोपेतून उठली. तिने बाजूला पाहिलं तर पाण्याचा जग रिकामाच होता. आज ती झोपायच्या आधी पाणी आणायचं विसरून गेली होती. तिने तो रिकामा पाण्याचा जग घेतला आणि हळूहळू पायऱ्या उतरून खाली येऊ लागली. ती खाली उतरताना घाबरत होती, कारण तिला आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी रमा मॅमनी तिला रूमच्या बाहेर पकडलं असतं, पण ती लपून बसल्यामुळे वाचली होती. अक्षिता हळूच त्या रूमजवळ गेली. तिने त्या रूमच्या दरवाजाला कान लावून काही आवाज येतोय का ते ऐकण्याचा प्रयत्न करू लागली, पण आतून काहीच आवाज येत नव्हता. ती तिथून मागे वळली आणि तिच्या समोरच्या व्यक्तीला बघून ती थोडी दचकली. तू आत्ता या वेळेला इथे काय करतेयस, त्या व्यक्तीने आवाज चढवून विचारलं, आणि अक्षिता अजूनच गांगरली. मी तर पाणी आणायला निघाले होते, पण इथून काहीतरी आवाज येत होता, म्हणून मग म्हटलं की काय आहे ते येऊन बघावं. ती घाबरतच बोलली. मला माहिती आहे तुला हेच जाणून घ्यायचं आहे ना, की या रूममध्ये असं काय आहे की जिथे कोणालाही यायला परमिशन नाही आहे, तिथे फक्त रमाच जाऊ शकते. पार्वती, जाणून घ्यायची तरी इच्छा आहे आजी, पण मी या फॅमिलीची मेंबर नाही आहे, आणि असं कोणाच्याही परवानगीशिवाय एखाद्याच्या रूममध्ये जाणं हे मला पटत नाही. प्रत्येकाची काही ना काहीतरी सिक्रेट असतातच, तसंच या घरातही या रूमचंही काहीतरी सिक्रेट असेल, ते मला जाणून घ्यायला आवडेल, पण घरातल्या कोणाच्याही मर्जीविरुद्ध नाही. अक्षिता, चल आत, असं म्हणत पार्वतींनी रूमचा दरवाजा उघडला, आणि आतलं दृश्य पाहून अक्षिता अचंबित झाली. आजी, हे सगळं काय आहे. अक्षिता रूमभर तिची नजर फिरवत बोलली. ह्या रूममधलं सगळं सामान रमाने खूप जपून अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवलंय. तिला जेव्हा कधी इथे यायचं असतं ना, तेव्हा ती इथे येऊन बसते. जेव्हा मला कधी इथे यायची इच्छा होते ना, तेव्हा मी सुद्धा येते जुन्या आठवणींना ताजं करण्यासाठी. पार्वती अक्षिताला म्हणाल्या. पण हे सगळं सामान कोणाचं आहे आजी, आणि इथे कोणी राहतं का. अक्षिताने प्रश्न केला. नाही, इथे कोणीच राहत नाहीये, ही रूम अशीच असते. पार्वती, जर इथे कोणीच राहत नाहीये तर मग हे सगळं सामान इतकं व्यवस्थित कसं काय. आणि मी एकदा रमा मॅमनं या रूममध्ये जेवण घेऊन येताना पाहिलं होतं, मग तेव्हा सुद्धा इथे कोणी राहत नव्हतं का. मग ते जेवण कोणासाठी घेऊन आल्या होत्या. अक्षिता, हे सगळं सामान वीरच्या लहानपणीच आहे. वीर आधी या रूममध्ये राहत होता, पण जेव्हा प्रीती त्याच्यापासून दुरावली तेव्हापासून त्याचं या रूममध्ये अजिबातच लक्ष लागत नव्हतं, म्हणून त्याने त्याची रूम चेंज करून वरती घेतली. सगळ्या जुन्या आठवणी सुद्धा इथेच सोडून दिल्या. पुन्हा कधी तो या रूमकडे फिरकला सुद्धा नाही. पण रमा मात्र इथे सारखी येत असते. तो तिच्याशी व्यवस्थित बोलत नाही, हे तिच्या मनात सलत असतं, पण ती कोणासमोर तिचं दुःख व्यक्त करू शकत नाही. बोलता बोलता पार्वतींच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही काहीच काळजी करू नका आजी, ते दोघे लवकरच एकत्र येतील, आणि याचा सगळ्यात जास्त आनंद तर त्या दोघांनाच होईल. अक्षिता पार्वतींना समजावत बोलली. असं जर झालं ना तर मी तू जे मागशील ते देईन. पार्वती बोलल्या, आणि अक्षिता कसल्याशा तरी विचारात हरवली.